मालेगाव तालुक्यात वडगाव व इतर खेडे गावांमध्ये गोवंश जनावरे चोरी करणारी टोळी गजाआड, सराईत गुन्हेगार अटक। मालेगाव नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील नावघड मालाविरुद्धचे व गोवंश जनावरे चोरीचे गुन्ह्यांचा आढावा घेऊन जिल्हा अभिलेखावरील गुन्हेगारांचे सध्याचे ठावठिकाण्याबाबत माहिती घेण्यास पोलीस पथकांना सूचना दिलेल्या आहेत। तसेच मालेगाव तालुक्यात मागील 1 महिन्यापासून खेडेगावातील शेतकरी यांचे शेतीचे मशागतीचे महत्त्वाचे काम सुरू असताना शेतकऱ्यांची बैलजोडी व गाय रात्रीच्या वेळी चोरी जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी हे आर्थिक अडचणींमध्ये सापडत होते। मालेगाव तालुक्यातील चालू वर्षी वडनेर, खाकुर्डी, जायखेडा, मालेगाव तालुका, सटाणा, नांदगाव पोलीस ठाणे हद्दीमध्ये गोवंश जनावरे चोरीचे गुन्हे घडलेले होते। गोवंश जनावरे चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांचे पथकाने व अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव यांचे तपास पथकाने घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबीचे अचूक विश्लेषण करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदर गुन्हे हे मालेगाव शहरातील व धुळे शहरातील सराईत गुन्हेगारांनी केले असल्याची माहिती मिळाली। शाकिर शाह, इब्राहिम शाह फकीर वय 35 वर्ष, रहमान शाह, हारून शाह वय 38 वर्ष, मोहम्मद शाह, हुसेन शाह, हारून शाह वय 30 वर्ष, संतोष किरण सिंग परदेशी वय 20 वर्ष, बशीर शेख असगर उर्फ फहीम हांड्या वय 23 वर्ष, शेख सुलतान अब्दुल रज्जाक, रहमान असलम कुरेशी यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी केली असता त्यांनी मालेगाव तालुक्यातील गोवंश जनावरे चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली। वरील आरोपितांनी गोवंश जनावरे चोरी करण्यासाठी वापरलेले वाहन मारुती सुझुकी कंपनीची इटिगा कार क्रमांक MH02DS 7609 ही वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात जप्त करण्यात आलेली आहे। तसेच आरोपितांकडून जनावर चोरी करून कत्तलीसाठी विक्री केलेल्या पैशांपैकी 25,000 रुपये हस्तगत करण्यात आलेले आहेत। सदर आरोपितांना वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणेकडील वरील गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।